पाऊसही पडतोय आणि गाड्यावरची पण घरी बनवलेली गोळा भजी। तुम्हाला सांगू इतकी मस्त झणझणीत आणि मस्त जाळीदार भजी झाली आहे नाही। तर मग खवय्यांनो, तुम्हाला सुद्धा ही अशीच भजी करायची आहे का? तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे। चला तर मग आपल्या स्वादिष्ट मराठीच्या किचन मध्ये। साहित्य इथे मी चाळून घेतलेला बेसन पाऊण कप घेतलेला आहे, अर्धा बारीक चिरलेला कांदा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण मिरची आणि जिरं याचा ठेचा, हळद, मीठ आणि पाणी आणि खायचा सोडा। तर आता बनवूया आता आपण बेसन गोळा भाजी। प्रथम आपण हा जो बेसन घेतला आहे त्यात थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर मिश्रण बनवायचं आहे। यात मी थोडा ठेचा केलेलंच पाणी घालत आहे, म्हणजे त्या ठेच्याचं अर्क त्यात उतरेल। चांगलं 2-3 मिनिटं फेटून घेतल्यानंतर हा बेसन असा मस्त हलका होण्यास मदत होते। तर इथे आपलं भजीचं पीठ तयार आहे। यात आता आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊयात। कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला, त्यानंतर हळद, मीठ आणि कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायचं आहे। आणि आलं, मिरची, लसूण आणि जिरं यांची पेस्ट सुद्धा घालायची आहे। भजीचं मिश्रण मिक्स करायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता इथे भजीचं पीठ आपलं तयार आहे आणि पहा ह्या कन्सिस्टन्सीला आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। यापेक्षा घट्ट नाही आणि पातळही नाही। आता दुसऱ्या बाजूला मी तेल कडकडीत गरम करायला ठेवलेलं आहे। यात आपण 1-2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत, म्हणजे ही भजी सैलसर आणि कुरकुरीत होण्यासाठी मदत होते। आणि अगदी चिमूटभर यात आपण खाण्याचा सोडा घालत आहोत। हा सोडा ऍक्टिव्हेट करण्यासाठी ह्यावर थोडं पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। पहा इथे आपलं भजीचं मिश्रण आता तयार आहे। हे गरम तेलात आपण तळून घेऊया। पहा तेलात टाकल्यानंतरच ही भजी एकदम फुलून येत आहे। तर लो टू मीडियम हीट गॅसवरती ह्या भज्या आपण खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर आपण पलटून घ्यायचे आहे। पहा किती मस्त छान अशा ह्या भज्या फुलून आलेल्या आहेत। आता एका टिश्यू पेपरवरती याचं जास्तीचं तेल आहे ते ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया। पहा अगदी मस्त कुरकुरीतपणा याला आलेला आहे। आता ही भजी मी तुम्हाला हाताने तोडून दाखवणार। पहा इथे आपली वाफाळलेली मस्त बेसनाची गोळा भजी तयार। अशाच वैविध्यपूर्ण रेसिपीज आणि नाविन्यपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे जेव्हा पुढचे व्हिडिओज येतील तेव्हा YouTube कडून नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम देण्यात येईल। आता भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।